बनलाय. हे किती मोकळा. हा भारी वाटतंय ना. तर बघा, कुकरमध्ये टाकायचं आहे आपल्याला तेल. तेल गरम झालं की आपल्याला टाकायचे मस्त असं जिरं तडतडून घ्यायचे. आपल्याला टाकायचे हे खडे मसाले. खडे मसाल्यांमध्ये काय, काळी मिरी, इलायची वगैरे, दालचिनी, तेजपत्ता एवढं आपल्याला टाकून घ्यायचे. तेवढं टाकून झालं की आपल्याला याच्यात टाकायचा आहे बारीक कापून घेतलेला कांदा. कांदा टाकून घेतलाय आणि टाकायचं आहे थोडंसं हिंग. कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला. आता टाकायचं हे वाटण. ह्या वाटणामध्ये काय काय माहिती आहे का, आलं, लसूण आणि मिरची. आलं, लसूण, मिरची याची पेस्ट टाकली ना की आपण पुलाव करू द्या, बिर्याणी करू द्या, खिचडी करू द्या, एकदम मस्त होते तयार. आणि काही जण कांदा आणि लसूण खात नाही बरं का, मग त्यांनी याच्यामध्ये कांदा आणि लसूण टाकायचं नाही. कांदा नाही टाकला तरी चालणार आहे, लसूण नाही टाकला तरी चालणार आहे. व्यवस्थित हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. आता याच्यात आपल्याला मसाले टाकायचे आहेत. हळद, थोडासा नावाला लाल मसाला आणि धनिया पावडर व्यवस्थित टाकून घ्यायचे. मसाला परतून घ्यायचा आहे परत. मसाला आपला एकदम मस्त फ्राय झाला आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे मोड आलेली उसळ. आपण खूप प्रकाराच्या बिर्याणी करतो, खूप प्रकाराचे पुलाव करतो. कधी मटकी पुलाव आपण का करत नाही असा प्रश्न कधी पडत नाही का? तर कधीतरी करून पहा, खूप छान लागतो हा सुद्धा. तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तुम्ही लाल मसाला अजून टाकू शकता, पण मला इथे फिकीच करायची आहे, खूप जास्त तिखट नको. व्यवस्थित फ्राय करून घ्या, म्हणजे 5 मिनटं तरी शिजवून घ्या नाही का व्यवस्थित. आता याच्यामध्ये ना आपण काळी मिरी टाकलेली आहे आपण, पण थोडीशी काळी मिरी पावडर टाकूया. थोडासा किचन किंग मसाला मी याच्यामध्ये ॲड करते. किचन किंग मसाला वापरलाय. आणि हे सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे मीठ. आणि मीठ तेवढं टाकायचं आहे जेवढं आपल्याला ह्या पुलावमध्ये टाकून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण. नंतर आपल्याला टाकायची गरज नाही. व्यवस्थित फ्राय करून घेऊया. आणि आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे ना, आता याच्यात टाकायचं आहे पाणी. आणि आता मी तोपर्यंत हे पाणी उकळतं तोपर्यंत मी तांदूळ धुवून घेते आणि मग आपण पुढची रेसिपी पाहूया.
आपल्याला हा पुलाव जो आहे ना तो खूप तिखट नाही करायचा, एवढं लक्षात ठेवायचं. खूप जास्त तिखट नाही आणि खूप जास्त फिका पण नाही, अशा प्रमाणात आपल्याला हा पुलाव करायचा असतो. आता उसळ कोणाला कोणाला आवडते त्याला म्हणजे ज्यांना उसळ आवडते ना त्यांना हा पुलाव 100% आवडणार आहे. पाण्याला मस्त आता अशी उकळी आली आणि आपण आता याच्यामध्ये धुतलेले स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ. आता मी इथे घेतला आहे जिरा राईस. तुम्ही बासमती तांदूळ घेऊ शकता किंवा रेशनचा जो तांदूळ आहे तो घेऊ शकता, इंद्रायणी तांदूळ सोडून. हां, जर तुम्हाला इंद्रायणी तांदूळ आवडत असेल की बाबा थोडासा ओला चिकट असा भात आवडत असेल ना तर तुम्ही तो टाकू शकता. आता मी इथे हा बारीक तांदूळ वापरला आहे जिरा राईस. आता इथे मी पूर्ण असे तांदूळ टाकून घेतलेत. तांदूळ टाकून झाले आणि आता आपल्याला हे फक्त मिक्स करून घ्यायचं. मिक्स केलं ना तर मग कसं भात जो आहे ना तो सारखा कलर दिसतो नाही का. आणि आपण मिक्स न करता जर झाकण लावलं तर भात वरती कलरफुल असतो आणि खाली मात्र व्हाईट म्हणजे पांढरा असा भात तयार होतो. त्याच्यामुळे नेहमी झाकण लावायच्या आधी असं ढवळून घ्या आणि मगच कुकरचं झाकण बंद करा. आता घेऊया कुकरचं झाकण आणि कुकर इथे बंद करूया. आणि याला किती 2 शिट्ट्या घ्यायच्या. 3री शिट्टी व्हायच्या आधी बंद करायचं आणि वाफेमध्ये होऊ द्यायचा. एकदम मस्त असं तयार होणार आहे. आपण आता हे झाल्यानंतर पाहणारच आहे. झालं. एकदम भारी असा बनलाय. हे किती मोकळा. आता ह्याचा वाटतोय लग्नाचा. हा, भारी वाटतोय ना. वास पण एकदम भारी आला ना.